नमस्कार मित्रांनो, बुक कट्टा लवर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। व्हिडिओ मात्र पूर्ण बघा। आपल्याला व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। बोलता बोलता आपण आत्तापर्यंत नरहर कुरुंदकरांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जीवन आणि रहस्य या पुस्तकाचे 17 भाग बघितले। आज 18व्या भागाकडे वळणार आहोत आणि त्या 18व्या भागाचा उतार्याचं शीर्षक आहे स्वराज्य निर्मितीच्या प्रेरणेचा उगम। पुन्हा एकदा सांगतो, उतार्याचं मुख्य शीर्षक आहे स्वराज्य निर्मितीच्या प्रेरणेचा उगम। त्यामध्ये कुरुंदकर काय म्हणतात बघूया। शिवाजीच्या मनात राज्य निर्मितीची कल्पना केव्हा कशी साकार झाली असेल हे सांगता येणे शक्य नाही। याबाबत अंदाज व्यक्तविणे याला आपल्या मनाचे समाधान करून घेणे यापेक्षा जास्त अर्थ नसतो। लहानपणी जिजाईने किंवा जिजाबाईने त्याला रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या असतील, तिथून त्याने प्रेरणा घेतली असेल। विजयनगरच्या वैभवशाली साम्राज्याची हकीकत सांगितली असेल किंवा त्याच्या कानावर आली असेल, तिथून त्याने प्रेरणा घेतली असेल। दादोजी कोंडदेव याचे शासन चातुर्य त्याने पाहिले असेल, तिथूनही प्रेरणा त्याने घेतली असेल। ज्ञानेश्वर नामदेवांपासून सर्व साधू संतांचे पुण्यसचित त्याच्या पाठीशी उभे होते, म्हणून तिथून त्याने प्रेरणा घेतली असेल। या सगळ्या कल्पना अंशतः खऱ्या आहेत। प्रेरणा घ्यायची ठरली तर ती कुठून घ्यावी यासाठी उपलब्ध असणारी ही बाह्य सामग्री आहे, पण या बाह्य सामग्रीतून लाखोंच्या पैकी एकालाच का प्रेरणा मिळते, इतरांना का मिळत नाही? याचे समाधानकारक उत्तर कोण कसे देणार? शिवाजीला राज्य निर्मितीची प्रेरणा कशी आली हा अनुमानाचा भाग आहे। त्यावर चर्चा करण्यास थोडासा अर्थ आहे, फार अर्थ नाही। ही प्रेरणा केव्हा झाली हेही अनुमानानेच सांगावे लागेल। इसवी सन 1645 साली जेव्हा छत्रपती फक्त 15 वर्षांचे होते, त्यावेळी त्यांनी स्वराज्य निर्मितीची जाहीर शपथ घेतलेली आहे। म्हणजे 15व्या वर्षी या शपथेचा जाहीर पुनरुच्चार आहे। पण त्याआधी केव्हा ही प्रेरणा, त्याची कल्पना मनात आली असेल हे कोण सांगणार? अंकुरित झालेले बीज पानाच्या रूपाने जेव्हा दिसेल हे तेव्हा सांगता येते। बीज अंकुरित केव्हा झाले हे आपल्याला काय प्रत्यक्ष शिवाजीलाही नक्की कळाले नसेल किंवा त्याची नक्की वेळ तिथी सांगता येऊ शकत नाही। यामध्ये प्राध्यापक कुरुंदकरांनी एक सुंदर वाक्य वापरलं। त्यामध्ये असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वराज्य निर्मितीची जी कल्पना आहे ती प्रथमतः कधी आली असेल हे आपण कधीच सांगू शकत नाही, परंतु जो तो आपल्या मनाच्या समाधानासाठी, मनाच्या सॅटिस्फॅक्शनसाठी त्याचं वेगवेगळ्या पद्धतीतून समाधान करत असतो, त्याचं विश्लेषण करत असतो। परंतु प्राध्यापक कुरुंदकर असं म्हणतात, त्या प्रेरणेच्या पाठीमागे दादोजी कोंडदेव असतील, त्या प्रेरणेच्या पाठीमागे जिजाबाई असेल, त्या प्रेरणेच्या पाठीमागे मोठा इतिहास असेल किंवा अनेक अशा गोष्टी असतील, परंतु ते असं म्हणतात, ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य निर्मितीची स्थापना केली किंवा स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली वयाच्या 15व्या वर्षी, त्याचं विश्लेषण कुरुंदकर असं करतात की बीज कधी फुललं असेल आणि त्याचं अंकुर कधी झालं याचा आपण अनुमान लावू शकत नाही, परंतु ज्यावेळेस अंकुर येतं ते प्रत्यक्षपणे दिसायला लागतं, त्यावेळेस आपण समजतो की ते अंकुर त्या ठिकाणी भिजलेलं आहे किंवा ते अंकुर त्या ठिकाणी मुरलेलं आहे। तसं शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये वयाच्या 15व्या वर्षाच्या अलीकडे केव्हा तरी त्यांच्या मनामध्ये अनेक प्रेरणा आली असेल स्वराज्य निर्मितीची, परंतु त्याचं जे अंकुरित बीज जे आहे ते वयाच्या 15व्या वर्षी आलं। यामध्ये प्राध्यापक कुरुंदकरांनी अतिशय सुंदर विश्लेषण केलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वराज्याची कल्पना कधी आली याविषयीचं। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।